गुणवंत विद्यार्थ्यांचं जे नांदेड शहरातील वसतिगृह होतं त्याचं स्थलांतर नांदेड पासून 20 किलोमीटर असलेल्या धनगरवाडी येथे करण्यात आलं होतं। त्या संदर्भाचं निवेदन घेऊन आम्ही काल कलेक्टर साहेबाला भेटलो होतो, पण काल काय कलेक्टर साहेब आम्हाला भेटले नाही। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या दालनासमोरच पुस्तक वाचन आंदोलन केलं होतं। त्यामुळे काल त्यांनी फोनवरून आमच्याशी चर्चा करून आज भेटण्याची वेळ दिली होती। आज भेटल्यानंतर त्यांची आणि आमची चर्चा एकदम सकारात्मक झाली। आमची जी मागणी होती की जे हॉस्टेल 20 किलोमीटर दूर अंतरावर नेलेलं आहे त्याचं स्थलांतर पुन्हा शहरामध्ये करण्यात यावं, त्या मागणीवरती कलेक्टर साहेबांनी होकार दिलेला आहे। लवकरच शासनाचा व निमशासकीय व दुसरा खाजगी भूखंड लवकरच इमारत किरायाने घेऊन विद्यार्थ्यांच्या निवाराचं व निवासाचं तिथं व्यवस्था करण्याचं आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे। आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह पावडेवाडी नाक्याचं त्याचं स्थलांतराचा जे काय प्रस्ताव होता तो प्रस्ताव आम्ही रद्द करून त्या वसतिगृहाचं कुठंच स्थलांतर केलं जाणार नाही असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। सोमवारपर्यंत विद्यार्थ्याच्या निवासाचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। जर सोमवारपर्यंत जर कुठल्याच निवासाची व्यवस्था कलेक्टर साहेबांनी केली नाही तर आम्ही सर्व जे काही 100 विद्यार्थी आहेत त्या 100 विद्यार्थ्याला घेऊन आम्ही कलेक्टर साहेबाच्या दारामध्ये आतरण पांघरण आतरून तिथे बसणार आहोत जोपर्यंत त्यांनी आम्हाला नवीन निवासाचा निवारा देत नाही। हे आमचा सोमवारपर्यंतचा त्यांचा अल्टिमेट आहे, त्यांनी आमचा पाळावा।